नाही नाही, उत्तम प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय. मी खरं सांगू तर अशा परिस्थितीत ज्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय, तर मला वाटतं खरंच एक लोकांची आणि साहेबांची जी नाळ एक जोडली जी गेली आहे, जे एक कनेक्शन आहे, तसं मला वाटत नाही कुठच्या दुसऱ्या पक्षात आहे. मला इतर पक्ष जे चालू आहेत आता ते तात्पुरते वाटतं. त्याच्यामुळे आमचं जे चालू आहे ते खाली ग्राउंड लेवलला जाऊन आणि जे कनेक्शन आहे ते मला वाटत नाही तुटणार, कारण मला वाटतं साहेब जे जाऊन तुमच्यासमोर बोलतात की मी ज्या त्या कारणामुळे राजकारणात आलो, तर मला वाटतं ते राजसाहेबांना बघून आलो, कारण माणूस खरं बोलतो. ते माझ्या वडील आहेत म्हणून नाही बोलत मी, पण माणूस खरं बोलतो, आपल्या मनातलं बोलतो. कुठेतरी आता मराठी भाषेचा मुद्दा पण चालू आहे. त्यांना बघून मला असं वाटलं की अरे, आपण आपल्या भाषेला कुठेतरी आपण प्राधान्य देत नाही होत का, हे मला वाटतं. आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना वाटतं. त्याच्यामुळे त्या तो जेव्हा बोलतो त्याला आपण जे कनेक्ट होतो, त्याच्यामुळे मला वाटतं की हे जे नाळ किंवा जे कनेक्शन झालंय, आणि मला वाटतं की खूप उत्तम रिस्पॉन्स मिळतो त्याच्यामुळे. एकेकाळी मनसेचे 29 नगरसेवक पुण्यामध्ये आले होते. पुन्हा मनसेला 30 दिवस येतील असं वाटतं. आणि तुम्ही आता कोणत्याही प्रकारची निवडणूक नाही तर तुम्ही बैठका वगैरे घेतात. मोठ्या प्रमाणामध्ये युवक तुमच्याकडे जोडलेला असं आपल्याला पाहायला. आम्ही निवडणुका नसताना आम्ही काम करण्यात जास्त मानतो, कारण तेव्हा खरं लोकांना गरज असते. 4 वर्ष लोकांना गरज असते, 5व्या वर्षी राजकारण्यांना गरज असते. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा आम्ही काम करण्यात जास्त आम्ही प्राधान्य देतो. एकंदरीत महाराष्ट्राची काय परिस्थिती, आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांना भेटताय, जे जुने कार्यकर्ते मी अजून माझा महाराष्ट्राचा दौरा मला वाटतं जून किंवा जुलैमध्ये चालू आहे. आता सध्या पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचा दौरा चालू आहे. तर जून जुलैमध्ये झाल्यावर मला कळेल की काय परिस्थिती आहे. पण जी परिस्थिती दिसते ती अतिशय भीषण आहे. तुम्ही शेतकऱ्यांचा विषय घेतला, विद्यार्थ्यांचा विषय घेतला, महिलांचा विषय घेतला, आता मला वाटतं लाडकी बहीण पण थांबली आहे. हायकोर्टाचा निर्णय आला ना काहीतरी, हा, की तुम्हाला जमत नसेल तर थांबवा ती गोष्ट, पण पैसे नाही आहेत बोलू नका, असं मला वाटतं काहीतरी हायकोर्टाचा निर्णय आला. तर हो ना, तर मला वाटतं लाडकी बहीण पण थांबली. त्याच्यामुळे जे जे तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर चालू केलेलं, ज्याला मी तर बोलेन की तुम्ही ऑफिशियली पैसे देत होता, जे अनऑफिशियल पैसे दिले जातात ती वेगळी गोष्ट, ऑफिशियली तुम्ही पैसे देत होता लाडकी बहिणीच्या नावाखाली, ते पण आता थांबलंय. त्याच्यामुळे आता 4 वर्ष आपण असेच राहायचं आणि मग 5व्या वर्षी परत काहीतरी योजना घेऊन येतो. तुम्ही लाडक्या बहिणीचं बोलले, पण अजून एक भीषण समस्या आहे. तुम्ही एक युवक आहे आणि पुणे असेल किंवा मुंबई असेल, प्रत्येक प्रमाण युवकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं. हे खरं तर महाराष्ट्रासाठी असेल किंवा देशासाठी अतिशय गंभीर बाब आहे. काय असं होतं, काय तुम्हाला वाटतं? युवकांना खूप नाही सर, मी त्या दिवशी बोललो की मुख्यमंत्री असताना जो कोणी असेल, आता फडणवीस साहेब आहेत, तुम्ही जर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलला की मी पोलिसांना 24 तास फ्री हँड देतो, मला महाराष्ट्र साफ करून द्या, तर नाही होऊ शकत का? आपल्या पोलिसांची क्षमता नाही आहे का तेवढी? तर आहे. का नाही बोलत होतो? पण हे ड्रग्सचे पैसे कुठे जात आहेत हे मला वाटतं आपण पण तपासलं पाहिजे. जरा एवढ्या प्रमाणात ड्रग्ज येत आहेत, शाळा कॉलेजच्या बाजूला आता ड्रग्ज विकायला लागलेत, हे कुठे जातात? त्या दिवशी नेस्कोला 2 मुलींचा मृत्यू झाला ओव्हरडोसने. हे कुठनं येते बरं? ते नेस्कोचं झाल्यानंतर काय कारवाई झाली? मी कधी कधी असा विचार करतो की ते आता ते लेटेंट वगैरे झाले ना, समय रैना वगैरे, एक घाणेरडा जोक मारला, घाणेरडा होता बरोबर, पण त्याच्यासाठी तुम्ही 2 आठवडे घालवले. नेस्कोसाठी 2 मुलींचा मृत्यू झाला, त्याच्यासाठी तुम्हाला काही एक कारवाई नाही, काही FIR नाही, काहीच नाही. हे आपण कधी गांभीर्याने घेणार आहोत? बरं, आपण विषय झाल्यावर 1-2 दिवसात विसरून जातो हे विषय. मी त्या दिवशी बोललो तसं, पुण्यात तो पॉर्सचा इन्सिडेंट झाला, तो त्या मुलाचं काय झालं? त्यांनी 2 मुलांना उडवलं बाईकवर, त्याला तुम्ही 300 शब्दांचा एसे लिहायला लावला. अभिजित, साधा प्रश्न खरं तर आधी हे स्पष्ट करतो की नागरिकांच्या अपेक्षा आहेत म्हणून हा प्रश्न विचारतो. शहरामध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे, नदी सुधार प्रकल्प आहे, तिकडे प्रचंड झाडं तोडली जातात, साधा एवढी झाडं तोडली जातात. शहरामध्ये मनसे नागरिक प्रश्नासाठी रस्त्यावर का उतरत नाही?
नक्की काय झालं म्हणजे अनेक प्रश्न सांगता येतील आता आम्हाला आता जबाबदारी दिली आहे. आम्ही हे सगळे प्रश्न घेणार आहोत. आम्ही हे सगळे प्रश्न घेऊ. मी रिझल्ट तुम्हाला तेच विचारतो. जबाबदारीने ना जे सत्तेत बसलेत त्यांना पण विचारा की ज्यांच्यामुळे हे विषय चालू आहेत ना त्यांना का नाही कधी विचारत. नाही तुम्ही अपेक्षा राजसाहेबांकडनं करता ना, हो करायलाच पाहिजे. मग करायला पाहिजे. मग सत्ता का नाही देत. मग तेच म्हणतोय मी की मग तेच अरे मग आम्ही तेच बोलतोय की आम्ही आंदोलन घेऊ. विश्वास का नाही वाटत वाटेल ना, वेळ लागतो. ज्या माणसांनी पहिल्या 3 वर्षात 4 वर्षात 13 आमदार आणले, नाशिकमध्ये सत्ता स्थापन केली, पुण्यात 29 नगरसेवक आले, मला वाटतं मुंबईत 28 आले. मग ह्याला विश्वास नाही बोलत का तुम्ही लोकांचा. म्हणताय की आता सत्ता दिली होईल ना, वेळ लागतो. प्रत्येक पक्षाचा एक चढ उतार असतो ना, होईल ना. पण मला वाटतं सत्ताधाऱ्यांना पण तुम्ही असे विचारूचा प्रश्न सत्ताधारी ते येतात का तुमच्या समोर. आता 52 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय, उघड आहे आणि जो छापून केलाय त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी कुणीच मागणी केली नाही. माणसाने मागणी तर करावी. आता करतो. मला वाटतं आमची जेवढी जबाबदारी आहे ना तेवढी पत्रकार म्हणून तुमची पण. आम्ही केलंय नाही पण तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न पण विचारले पाहिजे. तो पत्रकार तुम्ही आम्हाला फक्त प्रश्न विचारून नाही जाणार की आम्ही काय करतो, तुम्ही काय करताय. तुम्ही काय करताय हा पण विषय आहे ना. तुम्ही काय करताय ते आणलंय ना समोर, त्याच्यामुळे आणलंय म्हणजे मग तुम्ही 2 दिवसांनी विसरून जाल वेगळा विषय आल्यावर. आपल्याकडे कसे दिवसाला 50 विषय असतात. साहेबांबद्दल सदावर ते बोलतायत तरी प्रतिक्रिया उमटत नाही. अरे बागेश्वर बोलतो तरी शहरातून प्रतिक्रिया उमटत नाही. काय कारण म्हणजे साधं कळलं तुम्हाला. कुठे जातात विषय कळलं तुम्हाला.